महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। न्हावाशेवा पोलिसांतर्फे साई ट्रस्ट विद्यालयात भव्य प्रबोधन मोहीम। वाहतूक नियम, महिला सायबर सुरक्षा आणि नशामुक्तीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात न्हावाशेवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रबोधन व मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत वाहतूक नियमांचे पालन, महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि नशामुक्ती अशा विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर विद्यार्थ्यांना कायदेविषयक व संरक्षणात्मक धडे देण्यात आले। या सर्व समावेशक उपक्रमाचा शाळेतील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला। कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात न्हावाशेवा पोलीस ट्रॅफिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले। ट्रॅफिक पोलीस अधिकारी माळीसाहेब यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे हे विविध उदाहरणांसह समजावून सांगितले। तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कशाप्रकारे कडक कारवाई होऊ शकते याबाबत त्यांनी कायदेशीर माहिती दिली। दुसऱ्या सत्रात वाढते सायबर गुन्हे आणि व्यसनाधीनतेच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी विशेष सत्र घेण्यात आले। न्हावाशेवा पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर माननीय सुमित केंद्रे साहेब यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सायबर फ्रॉडपासून बचावाचे उपाय आणि महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली। त्यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून नशामुक्त व सदृढ जीवन जगण्याचे आवाहन केले। या संपूर्ण प्रबोधन मोहिमेत शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांनी सक्रिय सहभाग घेतला। मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक आणि RSP अधिकारी गिरीश पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत केले। इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव सर यांनी पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले, तर इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अंकुश जोगळे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी विज्ञान शिक्षिका प्रमिला पवार मॅडम, इंग्रजी शिक्षक राजेंद्र ठाकूर सर, सुरेखा पाटील मॅडम आणि दीपाली अहिरे मॅडम उपस्थित होत्या। पोलिसांच्या या नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद सामाजिक उपक्रमाचे साई ट्रस्ट प्रशासनाने स्वागत केले आहे। साई ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष माननीय नरसू पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून पोलिसांचे आभार मानले। संस्थेचे प्रशासकीय अधिकारी माननीय रमाकांत गावंड सर यांनी या उपक्रमाबाबत पूर्ण समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही अशाच प्रकारे पोलिसांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, ओराण। मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य, मोबाईलचा वापर करत असताना आपण मोबाईलमध्ये किती वेळ यूज करणं गरजेचं आहे, मोबाईलमध्ये काय वापरणं गरजेचं आहे। आता काय होणार आहे, इंटरनेट असल्यामुळे, AI असल्यामुळे नॉलेज एवढं मिळणार आहे, त्याच्यापैकी घ्यायचं काय हे समजणं गरजेचं आहे। अगोदर कसं नॉलेज मिळणं म्हणजे आम्हाला कोणतरी पुस्तकं घ्यावं लागत नाही, त्यावेळेसच नॉलेज मिळायचं। आता ज्ञानाचं भंडार आहे, एक मोबाईलवर सर्च केलं नाही का मिनिटामध्ये तुम्हाला त्यामुळे ती नॉलेज घ्यायचं कसं हा एक फ्युचरमध्ये चॅलेंज सायबरच्या अनुषंगाने सायबरचे महत्त्वाचे हे टिप्स आहेत।